आपण पाहूयात एकूण 140 जागा आहेत तर एलडीएफला या ठिकाणी सत्ता मिळताना पाहायला मिळते। केरळमध्ये एक्झिट पोल नुसार उलटफेर झालेला आहे। काँग्रेसच्या सत्तेचा अंदाज या ठिकाणी आहे। केरळमध्ये डाव्यांची सत्ता जाणार आणि काँग्रेसची सत्ता येणार असा एक्झिट पोल सांगतो। पीपल्स इनसाइटच्या एक्झिट पोल नुसार यूडीएफला इथे 66 ते 76 जागा मिळण्याचा अंदाज। पीपल्स इनसाइट नुसार या ठिकाणी एलडीएफला 58 ते 68 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। यूडीएफला 66 ते 76 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि भाजपला इथे 10 ते 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे। केरळमध्ये सत्ता पालट होणार अशी ही आकडेवारी सांगते। हा अंदाज आहे। डाव्यांची सत्ता जाऊन पुन्हा एकदा या ठिकाणी काँग्रेस येणार असे हे आकडे या ठिकाणी सांगत आहेत। केरळमध्ये डाव्यांची सत्ता जाणार आणि काँग्रेसची सत्ता येणार असे हे पोल सांगतायत। पीपल्स इनसाइटच्या एक्झिट पोल नुसार यूडीएफला 66 ते 76 जागांचा अंदाज आहे तर एलडीएफला 58 ते 68 जागांचा अंदाज आहे आणि भाजप या ठिकाणी 10 ते 14 जागांचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। तर वरचे आकडे आपण पाहतो ते आहेत पश्चिम बंगालचे। मॅट्रिक्स, चाणक्य आणि पोल डायरी असे 3 एक्झिट पोल पश्चिम बंगालचे आले। त्या तीनही एक्झिट पोल मध्ये भाजपच त्या ठिकाणी विनर असणार आहे। भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार असे हे आकडे सांगतायत। ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असेल। आतापर्यंत ममता बॅनर्जींनी हॅट्रिक केलेली होती मात्र त्या चौकार मारू शकत नाहीत असं या आकडेवारीनुसार पाहायला मिळते। तर केरळमध्ये मात्र काँग्रेसला आशा आहे डाव्यांची सत्ता इथे जाणार आणि काँग्रेसचं सरकार येणार अशी ही आकडेवारी या ठिकाणी सांगते। अर्थात हे अंदाज आहेत। पश्चिम बंगालमध्ये पोल डायरीचा एक्झिट पोल आपण पाहूयात। टीएमसी 99 ते 127, भाजप 142 ते 170 आणि काँग्रेस या ठिकाणी खातही उघडू शकत नाही। तर दोनच लढाई या ठिकाणी होती, टीएमसी आणि भाजप। प्रजापोल चा एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहूयात। टीएमसी 85 ते 110, भाजप 178 ते 208 या ठिकाणी। तर पश्चिम बंगालमध्ये तीनही एक्झिट पोल आतापर्यंत आपण पाहिले त्यामध्ये भाजप सरकार या ठिकाणी स्थापन करणार अशी ही आकडेवारी या ठिकाणी पाहायला मिळते। ममता बॅनर्जी यांच्यासाठी आणि एकूणच इंडिया आघाडीसाठी देखील हा एक मोठा धक्का असेल। मॅट्रिक्सनुसार टीएमसी 125 ते 140, पश्चिम बंगालचा एक्झिट पोल आपण पाहतो। भाजप 141 ते 161। मॅट्रिक्सच्या पोलनुसार देखील या ठिकाणी भाजप सरकार स्थापन करणार। तर चाणक्यचा एक्झिट पोल आहे। टीएमसी 130 ते 140, भाजप 150 ते 160। म्हणजे इथे देखील चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप सत्ता स्थापन करू शकते। तर पोल डायरीनुसार टीएमसी 99 ते 127, भाजप 142 ते 171 जागा। तर प्रजापोलचा पश्चिम बंगालचा हा एक्झिट पोल आपण पाहतो। टीएमसी 85 ते 110, भाजप 178 ते 208। तर आपण सौजन्य प्रजापोलचा हा एक्झिट पोल सध्या आपण पाहतोय। टीएमसी त्या ठिकाणी केवळ 85 ते 110 जागांवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर भाजपला तब्बल 178 ते 208 जागा मिळू शकतात असा हा अंदाज सांगतोय। पश्चिम बंगालचा एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहतो। 3 एक्झिट पोल आतापर्यंत